तर काही हर्षदचा बर्थडे म्हटलं काहीतरी हर्षदला काम पण लो बर्थडेच्याच दिवशी तर आम्हाला आहे ना आपली थार धुवायची. बर्थडेचं भारी सरप्राईज भेटलंय बघा हर्षदला. हॅपी बर्थडे टू यू. साठी पहिले गेस कर काय असेल त्याच्यात. काय वास घेऊन पाय. थोडा तर मेंदूला त्रास दे. वास घेतल्यावर कस काय कळेल की त्याच्यात काय गिफ्ट आहे. अरे थोडं फार कळू शकतं ना असं. हे बघ. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज आहे हर्षदचा बर्थडे आणि आज आहे ना मी बर्थडेच्या दिवशी थोडंसं लेट उठलेलो आहे त्याच्या, कारण रात्री ना थोडंसं आमचं काम चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं होतं सगळ्यांनाच, कारण आमची लग्नाची त्याची सारखी खरेदीच चालू आहे. तर चला आता खाली जातो आणि हर्षदला आहे ना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला वाटलं बर्थडे बॉय त्याच्या रूम मध्ये असेल. बर्थडे बॉय तर रूम मध्ये नाही. बर्थडे बॉय कुठे आहे? बर्थडे बॉय खाली बसलेला आहे. बर्थडे बॉय, विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. किती वर्षात झाला? 13 वर्षाचा. 13 वर्षात कम्प्लीट झाला का? यस. हॅपी बर्थडे वन्स अगेन. आज कुठे पार्टी? एकदम भारी. तुम्हाला आज घरचं जेवण खाऊ घालतो. तू करणार आहे स्वतः स्वयंपाक? नाही, मम्मी करणार आहे. मम्मीला थोडंसं हात लावल म्हणजे असं पोळी बनवून देईल. तर आरोहीने माझ्यासाठी मस्तपैकी शेक बनवून ठेवलेला होता. चांगला झालाय का? व्हेरी टेस्टी. काय ग म्हशी, तू का बरं लोळती आहे? मग काय करू आता? व्यायाम बिम कर, काही एक्सरसाइज कर. अरे हे अरविंदचं लग्न आहे, जयराम भाऊचं लग्न आहे ना, त्याच्यानंतर मला जिमच लावायची. उगं त्यांचं लग्न मध्ये आले म्हणून माझी जिम बाकी नाही तर लावली असती मी आता. बघितलं का किती दिवसासाठी ते डायलॉग आहे एकच, जिम लावायची जिम लावायची. खरं सांगितलं आल्यापासून एक 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 काही ना काही चालू आहे म्हणून मग कॅन्सल होतंय. लावायचीच आहे मला जिम. मग आता फिक्स लावणार आहे का? फिक्स लावणार, लगे फिक्स. सकाळी 8 वाजता जाणार आहे. आणि हर्षद तू पण एक्सरसाइज करत जाणार आहे? योगा करतो आता मग उद्यापासून रुटीन डेली 7 वाजता उठायचं, योगा करायचा. बर्थडेचं प्रण घेतलं का तू? यस, मी प्रण घेतलंय. आता डेली ना योगा करल, एक्सरसाइज करल, कुद्या मारल, हा हा कुद्या? हा करल. कुद्या नको मारू, उड्या मार. उड्या कुद्या एकच असतं. तर आता आरोही आहे ना आयसिंग करते ना. हायेस्ट टाइम आहे 18 सेकंद. आरोही भाऊ किती सेकंद तोंड बुडू शकते त्याच्यात? माझा हायेस्ट किती माहिती का? 3 सेकंद. बुडव बरं. हर्षद तिकडे टाइम लावतोय. 3, 2, 1 स्टार्ट. ते मला जास्त होतं तिच्यात गेल्यावर. हर्षद तू बुडव. थांब ना थोडं 2 मिनिटं थांब. थोडं डोळे उघडे कर आणि मग बुडव. डोळे उघडे करून जर बुडवलं ना मग अजून भारी वाटतं. 1-2 मिनिटं थांब, मला करू दे थोडं मग तू कर. रेडी? 3, 2, 1 स्टार्ट. तर आता बर्थडे बॉय तोंड बुडवणार आहे. चल आरोही टाइमर लावशील. थांबा. 3, 2, 1 स्टार्ट. गिद्दीनी गिद्दी गिद्दीनी गिद्दी गिद्दीनी गिद्दी गिद्दी गिद्दी. 7 सेकंद, 8 सेकंद. वाजू नको. जंपर एकदा. थांब, एकच कर रे. रिसेट कर आणि स्टार्ट कर. स्टार्ट. ते बोट बघ कसे करतोय. कंट्रोल नसेल होत तर काढ वरती. 9 सेकंद. अब मेरी बारी. आपल्या दोघांना टप देणार तो. कसं वाटतंय दादा? 16 सेकंद होतं. मी लेट दाखव किती होतं. 18.30 शॉर्ट. 20 सेकंद. हो. 20 सेकंद. आपल्या डबल तुझं ट्रिपल. हा, किती वेळ डुबकवतोय ते बघतोय. चल मम्मीला द्यायचं का? नाही, मम्मी हारून जाईल लगेच. मम्मी 2 सेकंद आहे. मम्मीला जास्त थंड आवडत नाही म्हणून. तर काही हर्षदचा बर्थडे म्हटलं काहीतरी हर्षदला काम पण लो बर्थडेच्याच दिवशी तर आम्हाला आहे ना आपली थार धुवायची. तर हर्षदन मी आपली थार धुणार आहे, कारण एंगेजमेंटच्या दिवशी ना गाडी आम्ही नीट आणि क्लीन नेली होती, बट त्या साईडला इतकी धूळ होती माहिती आहे का, जिकडे जयराम भाऊचं एंगेजमेंट होतं त्याच्यामुळे थार बघा ना किती खराब झालेली आहे. तर आता थार आहे ना आपली नीट धुवून काढू. आणि हर्षद पप्पाला सांगत जा थारवरती हेल्मेट नका ठेवू म्हणा.
हा, किंवा असं गाडी लावलं आपल्या इथं तरी जमतं. चला मस्त गाडी धुवून काढू. आणि थार एकदा वॉश केली ना की मग आपण झाकून पण ठेवू, म्हणजे बारीक सारीक धूळ आहे ना ती पण गाडीवर बसणार नाही. तर फायनली आता मोटर पण चालू झालेली आहे, गाडी प्रॉपर वॉश करून काढू आता. आणि माझी पॅन्ट बघा कशी भरली, सगळी खराब झाली आहे. आता थार अशी मस्त धुवून काढू ना, एकदम भारी. तर दादा बघा ना गाडीवर चढून गाडी साफ करतोय. कशी दादा वरची फिलिंग? वरची फिलिंग एकदम भारी आहे. हां, असं वरती गेल्यासारखं वाटत असं डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरवर. आम्ही गाडी ना व्यवस्थित क्लीन केली आणि झाकून पण ठेवलेली. त्याच्यानंतर आता आम्ही पार्किंग क्लीन करायला लागलेलो आहे, कारण पार्किंग आहे ना खूपच जास्त खराब झालेली होती. सगळी पार्किंग आम्ही आवरून काढतोय. जेवढं बिनकामाचं सामान आहे ना तेवढं सगळं सामान आम्हाला आता बाहेर टाकायचं आहे आणि जेवढं कामाचं आहे ना तेवढं सामान ठेवायचं आहे. तर काही आता आम्ही ना बड्डे बॉयला आहे ना गिफ्ट देणार आहे. बड्डे बॉयला गिफ्ट, बड्डेचं भारी सरप्राईज भेटलंय बघा हर्षदला. इकडं बघ, प्रेशर न धुऊ दे तुझं तोंड पण. पाय धू चांगले. अरे हे बघ इकडं पण, हे बघ नाही जात पाणी, तू नको पाणी घेऊ. आम्ही एवढी गाडी धुतली. हे बस चला, पाय धुंगे पाय धुंगे, या इकडं. बस 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 हात. हा चला भागो आता, भागो. गेट लावून घ्यायचं मला, भागो. हे चला पळा पळा, बस झालं बस झालं. थंड पाणी, भागो भागो भागो, बस बस बस. ए पाणी ना खेळू, पळ पळ पळ. आता आहे ना मी कपडे चेंज केलेले आहे, मस्तपैकी आवरून रेडी झालेलो आहे. अजून हर्षदचं आवरायचं बाकी. जा ना नवीन कपडे घाल ना. लगेच घालू? मग लगेच घालून घे. बड्डे बॉय आज. आम्ही तर पहिले शाळेत ना फुल डे नवीन कपड्यावरच राहत होतो. जा नवीन कपडे घालून ये. शाळेतली किती मजा राहत होती ना. मला तर नवीन कपडे नव्हते बड्डेला. काय हो, हाफ चड्डी राहायची ती बड्डेला. जाऊ द्या भाऊ, आज बहुत पैसा है तुम्हारे पास. अंबानी के बाद दूसरा नंबर हमारे अमोल भाई का है. अंबानी के बाद दुसरा नंबर काय. किती मजा राहायची ना पण शाळेत. आम्ही ना म्हणजे शाळेत जेव्हा आपण असं बड्डे वगैरे असला ना तर पप्पांनी ते पहिल्या दिवशी मला चॉकलेट घेऊन द्यायची. मग सगळ्या शाळेत चॉकलेट वाटायचे. मग जो बेस्ट फ्रेंड असतो ना तो पिशवी धरायला राहतो चॉकलेटची. आपण सगळ्या शाळेत चॉकलेट वाटून यायचो. मॅडम सरांचा आशीर्वाद घ्यायचो. मॅडम आणि सरांसाठी स्पेशल चॉकलेट राहायचे वेगवेगळे. एक तर कॅडबरी राहायची किंवा 2 चॉकलेट राहायचे. शाळेतली मजाच वेगळी होती. प्लस शाळेत जर आपला बड्डे असला आणि आपण अभ्यास नसला केला तर आपल्याला छडी नव्हती भेटत, आपल्याला शिक्षा नव्हती भेटत आणि स्पेशल ट्रीटमेंट भेटत होती. शाळेतली मजाच वेगळी होती. त्याच्यानंतर घरी यायचं, मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट करायचा. सगळे गिफ्ट आणत होते. कोणी बिस्किटचा पुडा, कोणी चिप्सचा पुडा. नाही चिप्सचा पुडा नव्हता आणि तो बिस्किटचा पुडा. हां पार्लेची बिस्किट असायचे किंवा क्रीमचा बिस्किट असायचं किंवा पेन्सिल पट्टी असंच असायचं. माझा बड्डे तर जास्त वेळेस घरी नाही झालेला, बाहेर झालं नाही झालेलं नाही आहे. म्हणजे घरच्या घरातच झालेला आहे. असं जास्त मित्र वगैरे नव्हते येत कोणी बड्डेला. फॅमिलीचा बड्डे झालेला आहे. तुमचा हो? माझं पण नाही. जाऊ द्या ना. आता किती मोठे बड्डे होते तुमचे. होते ना आता भाऊला मी बड्डेला काही इतकं भारी गिफ्ट दिलेलं आहे. भाऊ अजून पण ते जीवलून वापरते. कुठे भाऊ आपलं गिफ्ट? हे बघा, आरुईनी पण ब्लॅक कलरचे आउटफिट वेअर केलेले आहे. मी पण ब्लॅक कलरचे आउटफिट वेअर केलेले. ते मस्तपैकी व्हाईट कलरचं टी शर्ट पण घातलेलं आहे. आरुई रेट माय आउटफिट. एकदम भारी. मी सजेस्ट केलेलं होतं तुला. मी म्हटलं रेट कर आउट ऑफ 10. 10. तर आता आहे ना केक काय मम्मीला तर ट्रस्टच राहत नाही भाऊ. सरक बाजूला. केक मी तिथं शोधतोय. तर आता आहे ना मम्मीने त्यांनी केक पण आणलेले. 2 केक आणलेले. एक त्याच्या लहान मित्रांसाठी आणि एक नंतर आम्ही कट करणार आहे. आणि बच्चे कंपनीसाठी आईस्क्रीम पण आणलेली आहे. तर आता आहे ना सगळे बच्चे कंपनी पण आमच्या घरी आलेली आहे आणि त्यांनी ना माझ्यासाठी गिफ्ट पण आणलेले. हर्षदसाठी आहे. तुझ्याकडे नाही आहे पण जाऊ दे, काय होत नाही. सध्या माझा बड्डे आहे ना. नाही माझा आहे. आणि आता आहे ना आम्ही टी व्हीवरती ना अरविंदच्या एंगेजमेंटचा व्लॉग लावलेला आहे. अरविंद किती वेळेस व्लॉग बघितला तू? कटारड्या काय पर्स. आणि मम्मी पण या ठिकाणी ना मस्तपैकी साडी वगैरे घालून रेडी झालेली आहे. नाही तर मम्मी आज दिवसभर मस्तपैकी रिलॅक्समध्ये फिरत होती. आता 2 मिनिटात रेडी झालेली आहे.
तर आता आहे ना सगळे हर्षदचे मित्र पण आलेले आहेत, तर आता आहे ना मस्तपैकी एकदा केक कट करून घेऊ. तर चला हर्षदच्या मित्रांसोबत आहे ना आता आपण केक कट करू. चलो म्हणा रे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हर्षद, हॅपी बर्थडे टू यू, ब्लेस यू. May God bless you. Happy birthday to you. तर हर्षदला ना चांगलेच फटके दिलेले. ए आरू खाऊ घाल त्याला, केक खाऊ घाल. आपल्या नवीन सोसायटीतली ही सगळे बच्चे कंपनी आहे आणि खूप छान बर्थडे वगैरे सेलिब्रेट झालेला आहे सगळ्यांसोबत. आता सगळे ना फोटो क्लिक करताय, तिकडे सगळे फोटो वगैरे क्लिक करताय, बर्थडे पण सेलिब्रेट करताय आणि आरोही मॅडम या ठिकाणी मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी करते. तर आता हर्षदच्या मित्रांना आहे ना चिवडा द्यायचा आहे, चॉकलेट द्यायचा आहे आणि केक पण द्यायचा आहे. तर सगळे ना मस्तपैकी चिवडा पण खाताय आणि केक पण एन्जॉय करताय. तर सोसायटीतल्या बच्चे कंपनी सोबतचं बर्थडे सेलिब्रेशन पण झालेलं आहे आणि हर्षदला ना खूप सारे गिफ्ट पण आलेले आहे. तर आपण ते गिफ्ट आहे ना थोड्या नंतर अनबॉक्स करू. आता लागली खूप जास्त भूक, पहिले आहे ना जेवण करून घेऊ. मम्मी ना आता हर्षदचं ऑप्शन करते. हा बसा पप्पा, फोटो काढून घेतो बसा एकदा. तर आता मम्मी पप्पा आहे ना हर्षद सोबत फोटो क्लिक करताय. तर आता आरोही हर्षदचं ऑप्शन करते. फोटो घेतोय का. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हर्षद, हॅपी बर्थडे टू यू. ते पोरी म्हणलं ते गाणं म्हणते भाऊ म्हणते. चल विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे. थँक्यू. अरे मे गॉड ब्लेस यू, तो म्हणे आय गॉड ब्लेस यू. तर सगळे ना आता बर्थडे बॉय सोबत फोटो क्लिक करताय. आमच्या गोलूनी पण फोटो क्लिक केलेला आहे. तर काही हर्षदचा बर्थडे तर झालाय, आता वेळ झालेली आहे हर्षदला गिफ्ट द्यायची. हर्षद गिफ्ट आहे तुझ्यासाठी, पहिले गेस कर काय असेल त्याच्यात. 3 ऑप्शन दे ना. 3 नाही, ऑप्शन बिप्शन काही नाहीये. गेस झालं तर बघ. नाही काही गेसच नाही होते. कर अनबॉक्स. तो गेस नव्हता करू शकत, म्हटलं तो कशाला टाइम घालायचा, डायरेक्ट अनबॉक्स करू. ते समजतच नाही. टाईट पॅकिंग मदत करू थोडी. हे बघ. ओ हे मला हेडफोन पाहिजे होते. हा तुला सगळंच पाहिजे होतं राजा, सगळंच पाहिजे होतं. सेम डायलॉग असतो प्रत्येक वेळेस की मला हे पाहिजेच होतं. तर हर्षदसाठी ना हेडफोन घेतलेले मी एडिटिंग वगैरे करायला. कसे हर्षद? एकदम भारी. आणि Unbox मी हेच करू. पाहिले होते. आणि हे अमोल दादांनी मी दिलंय तुला. थँक्यू. थँक्यू. पाय पडलं ना शिलकई पण आज कोणाच्या. हा थँक्यू असं बरोबर गोल्या लक्षात आहे. परफेक्ट आले परत त्याला ते भारी. अशी तू गायत पण टाकू शकतो. कसं वाटलं गिफ्ट? एकदम भारी. पण अजून एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी. आण रे अरविंद. असे किती गिफ्ट आणले? नाही हे फायनल गिफ्ट आहे. हे पण तुला पाहिजे होतं. हे तुला पाहिजेच होतं लगे. हे नव्हतंच तुझ्याकडे लगे, हे पाहिजे होतं तुला. हे नसलच लगे तू बघितलं पण नसेल गिफ्ट कधी. नाही रे, जन्म झाला तर त्याला हेच गिफ्ट पाहिजे होतं. अरे कोणते हे का? नाही नाही, आता जे गिफ्ट येतोय ना ते त्याला माहित पण नाही कोणतं गिफ्ट आहे, पण ते त्याला पाहिजेच होतं. 100% पाहिजेच होतं. बघ तू आता. कालच बघितलं होतं. आता गेस करायच्यात काय? काय रे का हर्षदा? आता गेस कर चल. असं म्हणजे हिंट दे की ह्या यूज साठी दे. ह्या आपण तुझ्या यूज साठी दे. म्हणजे ब्लॉगच्या नाही 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 नाही, ब्लॉगचं नाही काही कनेक्शन. नाही गेस करू शकत. अरे वाजून बुजून पाय वाज घेऊन पाय. एक मिनिट, मी तुला त्रास दिला तर ठीक आहे, वाज घेतल्यावर कसं काय कळलं की त्याच्यात काय गिफ्ट आहे? अरे थोडं परकळू शकतं ना असा वेगळा वास आला. आता काही खेळायसाठी का? हा मम्मीने बरोबर गेस केलेलं आहे. शूज आहे त्याच्यात, बट ते मम्मीने गेस नाही केलेलं आहे. कर अनबॉक्स. काय तर मम्मी म्हणते मी ऑलरेडी गेस केलं होतं की त्याच्यात काय गिफ्ट आहे. कसं काय काल नाही घेतलं आम्ही हे. मी काल आहे ना सगळ्या फॅमिलीसाठी शूज चप्पल आणले. हर्षदला वाटलं यार माझ्यासाठी कसं काही नाही आणलं दादानी पण, बट आम्ही ना अरुणी मी ना पहिल्याच दिवशी आणून ठेवलं होतं. हे बा
कॅम्पसचे शूज आहे बघ. हेच पाहिजे तुला माहिती आहे? ऑनलाईन पाहिले होते. आता मी तुला हे पण दाखवले होते. हे तर की तुला पाहिजेच असेल ना. दाखवले होते मी तुला बरं online. कसे भारी आहे, घालून एकदम पाय एकदा साईज येते का. घालून बघ. आले का हर्षद कसे शूज? परफेक्ट आले. सॉफ्ट पण आहे आतमधून. सॉफ्ट पण आहे ना, व्यवस्थित आले ना. हो, एकदम भारी. हा हे भारी झालं हर्षदला आणि मला सेम सेम येत जातील आता. म्हणजे मी जर शूज घेतले तो पण घालू शकेल, त्याने घेतले मी घालू शकेल. हा आता पाय नको वाढवू फक्त काय. त्याचा आत्ता पाय मोठा होऊन जातो. अरे आता माझा नाही होत. हा? तर हर्षद कसे वाटले माझे दोन्ही गिफ्ट? एकदम भारी वाटले. सुपर गिफ्ट होते. हर्षद साठी ना अजून एक गिफ्ट आहे. हर्षद कर फायनल गिफ्ट अनबॉक्स. आता फायनल आहे ना. येस फायनल गिफ्ट आता आहे. कसं पॅक केलं म्हणजे याच्या नंतर जर असलं नको देऊ का. असलं तर द्या, पण आता विचारतो मी. नाही नाही हे फायनल आहे, खरंच फायनल गिफ्ट आहे. नाही, मी म्हटलं खरंच फायनल आहे ना आता. पॅकिंग थोडी भारी आहे बुवा, आपली प्रोफेशनल पॅकिंग. म्हणून मागवलं होता का कपडा. नाही रे, कर हर्षद अनबॉक्स. हे बघ हे बघा काही फोन आहे त्याच्यात. हे बघा हर्षदसाठी ना माझा एक पहिला फोन होता, तो आम्ही गिफ्ट करतोय. नवीन फोन नाही आहे कारण अजून हर्षद लहान आहे, बट माझा एक 15 Pro Max आहे. हर्षदला तो पाहिजेच होता, बरोबर ना रे? पाहिजे होता ना? रडलं होतं मी एकदा. हर्षद माग रडला पण होता, पण त्याला 14 Pro Max पाहिजे होता. त्याच्यापेक्षा भारी फोन हर्षदला भेटतोय 15 Pro Max. थँक्यू. कानाची का बरं पप्पी घेतली? पण सगळं ठीक आहे. कानाची कशाला पप्पी घेतली? आता रोज ब्लॉग आले पाहिजे काय, आता बहाना नाही चालणार. हा, आता डेली ब्लॉग हा. आता डेली व्लॉग वगैरे आले पाहिजे. ऑडियन्सला सांग की डेली व्लॉग येणार आहे म्हणा. आता डेली ब्लॉग येणार आहे. युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे हर्षद गाडेकर ब्लॉग्स. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता डेली ब्लॉग्स येणार आहे. हे बघ कवर बिवर लावून आहे, सगळा रेडी फोन आहे. कारण हा माझा पहिला फोन आहे, बट एकदम ब्रँड न्यू आहे. मी पण खूप कमी यूज केलेला आहे त्या फोनला, कारण मी लगेच फोन स्विच केला होता. याच्यात ना तुझं सगळं चालू आहे माहिती आहे का. मी नवीन याच्यात ॲपल ID पण क्रिएट केलेली आहे. हर्षदचं यूट्यूब चॅनल पण याच्यात आहे पूर्ण. हे बघ तुझं यूट्यूब चॅनल पण याच्यात आहे. कधी केलं तुम्ही? काल. तुझं इंस्टाग्राम ID पण आहे. तुझं वय लहान आहे, फक्त कामापुरता आणि थोडा वेळ वापरायचा. रील्स बघायचे नाही. त्यांनी जर रील्स बघितले तर मी तुला पटके देईल. कारण अमोल जास्त लाड करतो. रील्स काहीच बघायचे नाही. खेळायला कमी जायचं, हो जास्त वेळ अभ्यासाला. हो. पकड. कसं वाटलं गिफ्ट? एकदम भारी वाटलं. थँक्यू सो मच. आणि 3 एवढे भारी भारी गिफ्ट भेटले. एका लहान मुलाचं ड्रीम असते हे सगळे गिफ्ट भेटणं. आणि हे जे गिफ्ट आहे का, हे मला दादाने दिलेले. थँक्यू. आणि अरे दीदीनी पण. कसं वाटतंय तुला एवढ्या कमी वेळात एवढे भारी भारी गिफ्ट भेटताय? म्हणजे आमच्या वेळेस तर तुला 1.5 लाखाचा फोन हातात आहे, तू असं कॅज्युअली पकडलेला आहे. आम्ही कधी 1.5 लाख रुपये स्वप्नात बघितलेलं पण नाहीये. एवढं भारी वाटतंय कारण की मला एवढा भारी भाऊ भेटलाय, म्हणून हे माझं नशीब आहे. कारण की मला एवढं आणि भारी मी भाऊ जर गिफ्ट भेटलाय. नसते दिलं तर नसते दिले तरी चाललं असतं ना. नाही, मग तुझं नशीब चांगलं नव्हतं का? नाही, चांगलं होतं. हा? तरी चांगलं होतं. नाही, चांगलं होतं की चांगलं आहे? चांगलं आहे, राहणार आहे आणि समोर लाईफ टाईम राहणार आहे. आता तू कधी फोन गिफ्ट करतोय मला? आता मी तर तुला फोन गिफ्ट केला, आता तू कधी रिटर्न फोन गिफ्ट करतोय मला? अजून छोटा आहे म्हणा मी, मोठा हा, झाल्यावर. मोठं झाल्यावर तुला मर्सिडीज गिफ्ट करणार मी. बापरे, ब्लॉग मध्ये कमिटमेंट करतोय बरं का तू. हा, मी जेव्हा मोठं होईल का नाही म्हणजे तू मोठा कधी होशील? तू झाला 50 वर्षाचा. नाही ना, थांब मी मोठा होऊ दे. तू होशील 60 वर्षाचा, मी होईल 80 वर्षाचा. तू म्हणशील थांब मी मोठा होऊ दे. 13 वर्षाचा गॅप आहे. हा जेव्हा 60 वर्षाचा राहील तेव्हा मी 73 वर्षाचा राहील. हा जेव्हा 70 वर्षाचा राहील तेव्हा मी 83 वर्षाचा राहील. मी जेव्हा 30 वर्षाचं राहील का तेव्हा तुला मर्सिडीजची एखादी तरी एकदम भारी गाडी गिफ्ट करेल. मोठीच ना का खेळायची? मोठी मोठी. मर्सिडीजचे शूज देशील का? नाही, कार देईल कार. 30 वर्षाचं म्हणल्यावर तेव्हा मी 43 वर्षाचं राहील, म्हणजे अर्धा म्हाताराच राहील. हर्षद थोडस लवकर ट्राय कर ना प्लीज. हा ना, थोडं लवकर ट्राय कर ना हर्षद. आता तू ज्या एजचा आहे का 25, हा. तेवढा मी 25 एजचा जेव्हा मी होईल का तेव्हा देईल तुला मर्सिडीज. म्हणजे आता मी 25 वर्षाचा आहे, तर जेव्हा तू 25 वर्षाचा होशील तेव्हा मला गिफ्ट करशील का? हो. फक्त 12 वर्ष वाट बघ. नाही ते तर येऊ माझे निघून जातील 12 वर्ष. 12 वर्ष येऊ कस काय निघल, किती वेळ लागेल त्याला. आणि मी नाही राहिलो तर मग असं कसं काय बोलतो, कस काय नाही राहणार. मग काय करशील? हा, त्याच्या पहिले ट्राय करणे द्यायचं मग. हा, मग आता 18
नाही उद्याच देतो डायरेक्ट. हा उद्याच घेऊन येतो. हा उद्या देतो मर्सिडीज. आता चांगले चांगले व्लॉग कर, डेली व्लॉग आले पाहिजे. आता नो बहाना, तुझ्याकडे चांगला फोन आहे, यस. तुझ्याकडे हेडफोन पण आहे आणि हे एडिटिंगसाठीच दिलेले आहे. म्हणजे आजूबाजूला कोणाला त्रास होणार नाही, तुला बहाणं पण नसल की बाबा मला डिस्टर्ब होतंय काय होतंय. हे तुझं लावायचं कानाला आणि एडिट करत बसायचं. आणि अधूनमधून कधी मध्ये माझे पण ब्लॉग एडिट करून देत. हर्षदला 3 गिफ्ट पण भेटलेले. बट हर्षदला आमच्या गल्लीमधून सुद्धा खूप सारे गिफ्ट आलेले. तर चला आपण ते पण गिफ्ट आहे ना फटाफटा अनबॉक्स करूया. तर हर्षदला बघा ना किती सुंदर पेन आलेला आहे. कोणी दिला हा? हा मिस्टीने. थँक्यू मिस्टी एवढा भारी पेन दिल्याबद्दल. डायमंड. आणि हे ना कियाराने आणलेलं आहे. मी ओळखू शकतो यात काय काय? जॉमेट्री बॉक्स असेल. ती सांगून गेली का तुला? नाही लगेच वाजतो. बरोबर आहे. ओ सॉरी, याच्यात आहे ना जॉमेट्री बॉक्स आहे. फ्रॉम इश्यू टू दादा हर्षद. हा हा याच्यात काय असेल? यात ड्रॉइंग किट असेल असू शकतो. हा सगळे गिफ्ट काय यांनी सांगितले काय? खरं याच्यात ड्रॉइंगचे किट आहे. याच्यात काय पेन असू शकतो. गिफ्ट आणले युवराज राऊतनी. युवराज कोण? युवराज कोण? अरे हा तो गोलूने म्हणा. हा 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 गोलूने आणलंय का? पेनच आहे. वाव पेन आहे. हर्षदने सगळेच गिफ्ट गेस केले. याच्यात काय आहे? यात सावीने आणलंय. नाही हे नाही घेऊ शकत. तर हे गिफ्ट आणलंय हर्षदची मैत्रीण सावीने. ड्रॉइंगचं आहे का? हा स्केच पेन आहे. वॉटर कलर मार्कर आहे याच्यात. थँक्यू सावी. आणि हे आणले वर्धननी. बॉल आहे. हाँ इसको ज़्यादा समझने में टाइम नहीं लगेगा क्योंकि ये बॉल ही है. हा जॉन्टी बॉल असू शकतो. हा जॉन्टीच आहे बघ. जॉन्टी? जोंटी. ये जॉन्टी कोणता बॉल आहे? वो जॉन्टी बॉल आहे सिलिकॉनचा. हे Pencil. कोणी आणलंय बट नाव श्लोकनी. श्लोकने आणलंय. हे बघा याच्यात आहे पेन. नाही ते लाईट वाली आहे ती. पेन आहे. मॅजिक मॅजिक पेन आहे. बरोबर मॅजिक पेन आहे हा. हे पण त्या गोलूने आणलंय. ते बापरे. त्याच्या बहिणीचं आहे. पेन. हा फाउंटेन. याच्यात फाउंटेन पेन आहे. हर्षद एवढा पेन मला देशील फक्त. हो फाउंटेन पेन. आणि हे आणलंय नीलकंठ बोंबले. हा नीलकंठ दादानी. कोण नीलकंठ रे? तो ना तो त्याच्याकडे रिस्का स्कूटी. हा का? हे बघा. आणि सगळेच गिफ्ट खूप छान आहे. माझ्या बर्थडेला आल्याबद्दल तुम्हाला थँक्यू. आणि Yes. तुम्ही पण कमेंट सेक्शन मध्ये मला हॅपी बर्थडे करा. मग आता मी तुम्हाला थँक्यू करून टाकू. किती बाबताय. ॲडगाईज कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.